नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की वासवदत्ता नमस्कार. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की जे पद्मावती त्या चित्रामध्ये वासवदत्तेला ओळखते आणि आपल्याच सोबत राहणारी अवंतिका जी आहे ती वासवदत्तेसारखी दिसते, मी तिला आणते असं म्हणून ती तिथून निघून जाते. आणि एवढ्यातच संन्याशी ज्याने पद्मावतीकडे वासवदत्तेला अवंतिकेच्या रूपात सुपूर्त केले असते, तो योगंधरायण जो संन्याशाच्या वेशात असतो तो येतो आणि माझी बहीण मला हवी आहे तो ती परत मागू लागतो. पद्मावती वासवदत्तेला घेऊन बाहेर येते तेव्हा राजा तिला ओळखतो. राजाच्या हितासाठी केलेल्या कपट नाटकाबद्दल योगंधरायण त्याची क्षमा मागतो आणि सगळ्याच गोष्टीचा येथे उलगडाव करतो आणि वासवदत्तेचा खडतर अज्ञातवास संपून या दोन्ही प्रेमिकांचे मिलन होते. एकंदरीत या नाटकामध्ये दर्शकाच्या मदतीने म्हणजे पद्मावतीचा जो भाऊ आहे तो दर्शक राजा, त्याच्या मदतीने अरुणी या शत्रूचा पराभव करून त्याचे सैन्य मदतीला घेऊन त्याने अरुणीने जिंकलेले उदयनाचे राज्य परत मिळवता येणे शक्य होईल हे चाणाक्षपणे हेरून योगंधरायणाने उदयन व पद्मावती यांचा विवाह सुलभ व्हावा यासाठी वासवदत्तेच्या मृत्यूची वार्ता पसरवलेली असते. तिला अज्ञातवासातही तो ठेवतो आणि स्वतः देखील गुप्त राहतो. उदयनाचे राज्य परत मिळावे हे योगंधरायणाच्या कारणाचे किंवा कारस्थानाचे उद्दिष्ट आहे. यामुळे गेलेले राज्य परत मिळून उदयनाला पूर्वीचे ऐश्वर्य प्राप्त झाल्याशिवाय योगंधरायणाला आणि वासवदत्तेला स्वतःला प्रकट करता आलेले नाही आणि उदयनाकडे वासवदत्तेलाही सुपूर्त करता येत नाही किंवा त्याच्या समोर ती येणे हेही योग्य नाही. या सगळ्या गोष्टी ज्या साध्या पण या नाटकाच्या घटनावृत्तासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत, त्या सगळ्या गोष्टींचं भासाने पदोपदी पाळलेले दिसते. या छोट्या गोष्टींच्या महत्त्वाचे जाण त्याला आहे, जेणेकरून या नाटकाचं जे फलित आहे ते सुखांतिक घडतं. म्हणजेच वासवदत्त आणि उदयन यांचं प्रेम जिंकतं आणि पुन्हा ते एकत्र येतात किंवा वासवदत्ता आणि पद्मावती या सवती असल्या तरीही त्यांच्या दोघींमधील प्रेमाचा बंध या अज्ञातवासामुळे बांधला गेला, हेही या नाटकाचं फलित आहे. एकंदर 5व्या अंकातील स्वप्नवृत्तांत किंवा 6व्या अंकाची सुरुवात कंचुकियाकडून आलेला वृत्तांत, चित्रफलक तसेच त्या नाटकामध्ये असलेला युद्धाचा झालेला विजय, त्याची नकळत झालेली घोषणा, पद्मावतीला चित्रावरून अवंतिकेची खरी झालेली ओळख आणि हीच इथे राजवाड्यात आहे अशी तिची ग्वाही देणं, राजाने तिला ओळखणं आणि स्वीकार करणं आणि सुखांतिक असा या नाटकाचा शेवट होणं, हे एकूण सगळंच नाट्य हे घडलं कशामुळे तर योगंधरायण आणि रुमणवनाच्या स्वामीनिष्ठेमुळे. या एकूण घटनेतून भास हेही सुचवतो की एखादा राजा त्याला जर यशस्वी व्हायचा असेल, त्याचा जर भाग्याचा उदय व्हावा असं वाटत असेल तर त्याचे मंत्री अमात्य हे इतकेच निष्ठेने संपन्न हवेत.
जसे योगंधरायण आणि रुमनवान होते. आपल्या स्वामीचा भाग्योदय व्हावा म्हणून अहर्निश झटणाऱ्या या एकनिष्ठ अमात्याच्या तपश्चर्येला अशा पद्धतीने या नाटकाच्या अंतिम टप्प्यात यश आलेले दिसते. आणि नाट्यप्रयोगाच्या दृष्टीने ही स्वप्न वासुदत्ताची रचना खूप कौशल्यपूर्ण झाली आहे हे सगळ्या रसिकाच्या लक्षात येतं. एकूण काय तर या साही नाटकाच्या या साही अंकाच्या स्वप्न वासवदत्तम या नाटकाची रचना ही पहिल्या प्रवेशापासून थेट भरतवाक्यापर्यंत अत्यंत बांधेसूद अशी झालेली दिसते. कुठेही भाषेचा ढिलेपणा यात दिसत नाही. घटनेचा नाट्यवस्तूशी साक्षात आणि निकटचा संबंध दिसतो. प्रयोग साफल्य ही जी नाटकाची सर्वात श्रेष्ठ कसोटी आपल्याकडील प्राचीन नाट्यशास्त्रकारांनी मानली आहे, ती कसोटी जरी या नाटकाला लावली तरी एका यशस्वी रंगतदार असे नाटक म्हणून याचे वर्णन आपण करू शकतो. म्हणून स्वप्न वासवदत्तम हे नाटक अतिशय सगळ्याच कसोटीवर उतरलेले आणि भासाच्या 13 नाटकांपैकी प्रथित यश प्राप्त असे हे नाटक आहे. त्यामुळे हे नाटक आता टेक्स्टनुसार आपण पाहूया. एकूण ही जी प्रस्तावना आहे मी तुमच्या सुलभ कथानकाचा भाग तुमच्या ठिकाणी यावा लक्षात यासाठी केलेला आहे. तो ऐका. बाकी आपण टेक्स्टनुसार पाहू. धन्यवाद.